म्हणजे क्लायंट होती, तर तिचं म्हणणं होतं की मी खूप जास्त स्वतःला रिस्ट्रिक्ट करते की एखादी गोष्ट कुठली पण करताना मला प्रचंड भीती वाटते. तर मला ह्याचं काहीतरी माझं पास्ट लाईफशी काय म्हणजे प्रॉब्लेम आहे तो मला बघायचा आहे. म्हटलं ओके. तर तिचं जेव्हा म्हणजे रिडिंग बघितलेली, म्हणजे रिडिंग केलेली आकाशिक रिडिंग, त्याच्यामध्ये तिचे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते फक्त तिच्या प्रेझेंट लाईफमधलेच दिसलेले. तिने तिच्या म्हणजे पॅटर्नल साईड्सचे जे पण काही प्रॉब्लेम्स होते किंवा तिच्या वडिलांची जी एक थॉट प्रोसेस होती ती कॅरी करत होती. सो इट्स नॉट कंपल्सरी ऑल द टाईम की तुम्ही काहीतरी मागवूनच कॅरी करतात. तुम्ही तुमच्या ब्रेनला जन्मापासून कसं ट्रेन करत आहात तशी तुमची एक ती पॅटर्न बनत जातात, ती वाढ तशी होत जाते आणि एका पॉईंटला आल्यानंतर तुमच्या लाईफच्या तुम्ही स्वतःला त्या हॅबिटमध्ये टाकून घेता. सो हे असं इतकं कंपल्सरी नाही आहे की तुम्ही आकाशिकमध्ये तुमचे पास्ट लाईफमध्येच तुम्ही ह्या बघू शकतात. नो, तुम्हाला तुमच्या प्रेझेंट लाईफमधल्याही दिसूच शकतात. आणि तुम्ही त्या गोष्टींवर स्वतःला जर्नलिंग करून, इनर चाइल्ड हिलिंग करून म्हणा किंवा म्हणजे मदर साईड हिलिंग किंवा फादर साईडची हिलिंग ह्यासुद्धा आकाशिकमध्ये असतात.